सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा येत आहे की जून महिन्याचा सविस्तर अंदाज घ्या. आता आपल्याला जून महिन्याचा सविस्तर अंदाज पाहिजे, तर काय राहणार सर जून महिन्याचा सविस्तर अंदाज? आज आहे 30 मे 2026. हो बरोबर. शेतकऱ्याला म्हणा की अचानक कंप्लीट 7 दिवस शिल्लक राहिलेत पाऊस यायला. 7 दिवस. तर 7 दिवसामध्ये शेतीचे कामं करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान हां हां. मान्सूनचा मोसमी पाऊस येणार आहे. हो, म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि शेतीची कामे पूर्ण करून करायची. घ्यायची. बरोबर. हो. मात्र सर आपण जर जूनचा सविस्तर अंदाज पाहायला गेलो तर काय राहणार जूनचा सविस्तर अंदाज? जूनमध्ये काय होणार आहे? हं. जूनमध्ये देखील आता ना 31 मे म्हणजे उद्यापासून हो. थोडी थोडी पावसाला सुरुवात होईल. हो. उद्या 31 मेला काय होईल, याच्या नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडे उत्तर महाराष्ट्राकडे थोडा पाऊस सुरुवात होईल हां हां. आणि थोडा मराठवाड्याकडे काही सुरुवात होईल. हो बरोबर. त्याच्यानंतर 1 जून पासून काय होईल, हं. ते पाऊस काय होईल थोडा थोडा पुढे सरकेल. हो. 1, 2, 3, 4 पर्यंत चांगला महाराष्ट्रामध्ये दररोज पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, हो. कोकणपट्टी, खानदेश हो. मराठा हो. सगळीकडे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार. विखुरलेल्या स्वरूपाचा. पण या पावसामध्ये गारपीट सुद्धा असणार आहे. आणि का? सगळ्यात महत्वाचं आणखीन एक सांगतो, तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हो मान्सूनच्या पावसात कधीच गारपीट नसते, बरोबर. पण यावर्षी गारपीट बघायला भेटणार. हो मात्र यावर्षी आपल्याला गारपीट पाहायला मिळेल. मान्सूनच्या पावसात कशामुळे? मान्सूनच्या पावसात, हां. या वाढत्या तापमानामुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे. हो बरोबर. हो. मात्र सर पेरणीयोग्य पाऊस कधी पाहायला मिळेल मग आपल्याला? सगळ्या शेतकऱ्याच्या मिरगी पेर होणार आहेत म्हणून सगळ्याला आनंदाची बातमी सांगा. हो मिरगी पेर होणार समजा. पहिल्यापासूनच काय म्हणलं होतं पाऊस, हो. आम्ही 7 तारखेला पाऊस येणार. किती दिवसापासून? 50 दिवसापासून एक दिवस सांगायला हो इतके हो दिवस बरोबर राहिले. बरोबर. तर 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मान्सूनचा पाऊस पडणार आहे, हो. दररोज वेगवेगळ्या भागात. हो 7 ते 14 जूनच्या दरम्यान मग शेतकऱ्यांची पेरणी होणार का? होणार ना. हो तर 20 तारखेपर्यंत मी म्हणतो सगळ्यांच्या पेरण्या होऊन जातील. 20 तारखेपर्यंत. लागतील किती? 8-9 ला लागतील. हो बरोबर. 20 पर्यंत होतील. त्याच्यातून काही उरले तर 25 ते 30 मध्ये जातील. हो मात्र त्याच्यातून जर उरले 10 जुलै ते 15. पण हो. काय होणार, सगळ्यांच्याच पेरण्या होणार आहेत. सर्वांच्या पेरण्या होणार बरोबर. हो मात्र सर मग खंड वगैरे आपल्याला पाहायला मिळेल का जून महिन्यामध्ये? नाही नाही पाहायला मिळणार नाही. नाही. नाही मात्र उघडीप राहणार का मग मधातनी? काय होईल, ही पाऊस सुरूच राहील, जसं लागेल तसं येतच राहणार. हो हो बरोबर. मात्र सर आता सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे? मान्सून पूर्व ना हो उत्तर महाराष्ट्राकडे, नंदुरबार, धुळे, जळगाव. हो मात्र एकदा आज जिल्हे देखील सांगा सर म्हणजे कोणकोणते जिल्हे? बुलढाण्याच्या घाटाच्या खाली पाऊस येईल आज. हो का? हो. हो मात्र सर कशी कशी पावसाची एंट्री होणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या साईडला जाणार ते काय होणार आहे, जास्त पाऊस विदर्भ, हो 11 जिल्हे, हो बरोबर. मराठवाडा 7 जिल्हे, हो त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, हो. अहिल्यानगर हो या पट्ट्यामध्ये जास्त होणार आहे. हो बरोबर. मात्र सर पहिले न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की अल निनोचं संकट राहणार आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आपल्याला पाहायला मिळेल. मी सुरुवातीपासून काय म्हणलं, हे एल निनो वगैरे काही नसतंय. नाही बरोबर. आज देखील तिथलं तापमान बघा, हो तिथं आज थंडी आहे तिथं, हो. आणि हे म्हणतात एल निनो. आता बरोबर आहे की नाही? बरोबर आहे बरोबर आहे. हम्म. हो मात्र दुष्काळ फुष्काळ काही राहणार नाही म्हणजे पाऊस कसा राहणार सर मग यंदा? सरासरी इतका पडणार, जेमतेम पडणार, पिकाला लागल तसा पडणार. हो मात्र धरणं वगैरेची कंडिशन काय राहणार पुढे चालून? परतीचा पाऊस जोरात पडणार आहे यावर्षी. परतीचा पाऊस जोरात पडणार. हो. हो मात्र धरणं वगैरे कसे काय कंडिशन राहणार, भरणार का मग मग धरणं? परतीच्या पावसामध्ये काय होईल, एखादं जर चक्रीवादळ झालं तर मग त्या 2-3 दिवसाच्या पावसामध्ये धरणं भरतील मग काही काही. हो का? मात्र सर आपण पण जर चक्रीवादळ होण्याच्या अवलंबून आहे, चक्रीवादळ व्हायला पाहिजे. बरोबर. मात्र सर आपण जूनची जर सविस्तर कंडिशन पाहायला गेलो तर कोणत्या तारखांना पाऊस राहणार आणि कोणत्या तारखांना उघडीप राहणार हे सुद्धा सांगा. आता शेतकऱ्याला म्हणा, आता 1 तारखेपासून समजा 1, 2, 3, हां 1 ते 14 जून पर्यंत दररोज महाराष्ट्रात पाऊस आहे, वेगवेगळ्या दररोज. भागात. हो वेगवेगळ्या भागात. हो बरोबर. मात्र नंतर 14 तारखेसमोर पुन्हा सुद्धा येतच राहणार आहे नंतर. हो का? मात्र शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जोरदार पाऊस राहणार की मध्यम स्वरूपाचाच राहणार? नाही नाही, जोरदार. त्या पहिल्या पावसातच ओढे नाले वाहणार ह्या. हो का? हो. हो मात्र सर आता हे सर्वात प्रथम पाऊस कोणत्या जिल्ह्यातून राहणार? सुरुवात काय होणार इकडून, आपलं सातारा, सांगली, कोल्हापूर, हो लातूर, बीड जिल्ह्यात खूप पडणार आहे यावर्षी.
हा. अहिल्यानगर खूप पडणार आहे. हो इकडे परभणी, जालना, नांदेड, हो विदर्भ. हो बरोबर. फक्त उत्तर महाराष्ट्राकडे उशिरा राहणार पाऊस. उत्तर महाराष्ट्रामध्ये उशिरा पाऊस राहणार 10 तारखेपासून जाईल तिकडे. 10 तारखेपासून. हं. मात्र सर न्यूजच्या माध्यमातून अशा सुद्धा बातम्या फिरत आहे की विदर्भामध्ये पाऊस कमी पाहायला मिळेल आपल्याला यंदा. बघा ना, सुरुवातीलाच खूप पडणार आहे, तर कमी व्हायचा संबंधच नाही ना. नाही नाही बरोबर. मात्र सर तुमचा अंदाज काय राहणार, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आपल्याला पाऊस कमी पाहायला मिळेल? यावर्षी सगळीकडे सारखाच पाऊस पडणार आहे. हो का? मात्र कुकडे कमी जास्त काहीच नाही, सारखा पाऊस राहणार यंदा. तुम्हाला सांगतो, जिथं जिथं उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला ना तिथं जास्त पडणार. हो का? हो बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये जे समजा ज्या भागात जास्त पडला तिथं जास्त पडणार, आणि जे हा, हा, भाग हा. सुटला त्याला थोडा कमी राहील. हो का? हो. मात्र सर आता हे पुढील 2-4 दिवस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार एकदा शेतकऱ्यांना सांगा सर. शेतकऱ्याला म्हणा, आज 31 मे, उद्या पूर्ण 31 मेला काय होईल, नंदुरबार इकडं, हा. मराठवाड्याकडे बऱ्याच ठिकाणी हा. थोडा थोडा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होईल. हो हो बरोबर. त्याच्यानंतर 1च्या नंतर 2-3 तारखेपासून पुन्हा ते पाऊस वाढत वाढत जाईल. 4ला आणखीन खूप वाढेल. हा. 5, 6, 7 जसं जसं जासून पुढं तसं हो. तसं तितकं जोरात पाऊस पडणार. हो बरोबर. मात्र विदर्भात विदर्भात पण खूप पडणार आहे. हो विदर्भात का? सुद्धा वडी नाले वाहणार आहेत हा हा हा. आणि गारपीट बी बघायला भेटणार आहे. याच्यात वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे, विजेचं प्रमाण जास्त आहे. हो हो बरोबर आहे. मात्र सर आपला एक प्रश्न राहिलेला आहे, आता तुम्ही म्हटलं तर आपल्याला वाऱ्याचा वेग जो आहे तो प्रचंड पाहायला मिळत आहे, तर हे कधी कमी होणार? वारं कसं आहे, आता हे अवकाळी म्हणलं वारं येणारच. मान्सूनचा पूर्व पाऊस म्हणलं की त्याच्यात वारं येणारच. हो 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 बरोबर आहे. हे जूनच्या नंतर जुलैमध्ये कमी होईल. जुलैमध्ये कमी होणार. हो. मात्र सर हे वादळी वाऱ्यांचा पाऊस पाहायला मिळेल का? हो, सध्या एवढा महिन्यात आहेत. एवढा महिना? हो. मात्र सर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार पुढील 8-10 दिवसाच्या बाबतीत? शेतकऱ्याला म्हणा की मी पहिल्यापासून एक दिवसानं सांगितलं, आजच्या कम्प्लीट 7 दिवस पाऊस राहिलेला आहे. हो 7 दिवस. 7 दिवसामध्ये शेतीची कामे करून घ्या. शेतीची कामे करून घ्या, बरोबर आहे. हो. मात्र सर आपण बऱ्याचशा भागात मी पाहत आहो की बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेतीची जी कामे आहे ती राहिलेली आहे, म्हणजे वाई वगैरेच काही शेतकऱ्यांची करायची राहिलेली आहे. हो, राहिलेली आहेत. हो. तर त्यांनी लवकरात लवकर समजा कामे आटपून घ्यायला पाहिजे. हो हो. पुढील आता 7 दिवस राहिलेले आहे समजा. हो 7 दिवस. हो. मात्र 7 ते 14 आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. संपूर्ण महाराष्ट्रात दररोज वेगवेगळ्या भागात. हो. मात्र कोणताच भाग सुटणार नाही 7 ते 14 मध्ये. कोणताच सुटणार नाही. हा हा हा. सगळ्यांच्या पेरण्या होऊन जाणार आहेत. हो. मात्र सर काही चक्रीवादळ वगैरे काही बनत आहे का आता? सध्या नाही आणखीन. हो का? हो. मात्र सर एल निनोची कंडिशन काय आहे सध्याची वेळेतनी? एल निनो नाही तर काय, एल निनो मध्ये नेमकं काय तुम्हाला सांगतो, तिथं पाणी कुठं नेमकं खरं म्हटलं. हो का? तिथं थंडी आहे ना, हा काही बरोबर. संबंध नाही एल निनोचं. एखाद्या थोडं पाऊस 4-5 दिवस उगं हे काय करते, हो लगेच बातम्या बदलतात. आपलं तसं नाही, एकदा सांगितलं ना पाऊस येणार 7 तारखेला तर तीच हो. तारीख घालतो. हो हो बरोबर आहे. त्याच्यात कमी नाही. जर बरोबर. बदल झाला तर त्या दिवशी सांगणार, पण तोपर्यंत नाही सांगणार. बरोबर आहे. बरोबर आहे. पहिल्यापासून काय म्हणलं, यावर्षी लवकर पेरणी होणार, 7 तारखे इतके दिवस पाऊस राहिला. हो 7 दिवसापासून सांगायलो. बरोबर आहे. तुम्ही मागील 60 दिवसापासून सांगता की हे दिवस राहिलेले आहे, एवढे इतके दिवस दिवस राहिले. राहिले, आजच्या कंप्लीट 7 दिवस राहील. हो. कामे करून घ्या, हे 50 दिवस राहिले, 40 दिवस राहिले, बरोबर. तुम्ही आता फक्त 7 दिवस राहिलेले आहे. 7च. हो 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 बरोबर आहे. नक्की सर. हो हो शेतकऱ्याला म्हणा लवकर येणाऱ्या जाती करा. हो. आपल्याला आपण स्वतः जसं केलं अनुभवानुसार ज्या बॅगला उताराला पाहुण्याला आला त्या हो. बॅगी निवडा. हो आणि लय लांब पल्ल्याच्या जाती घेऊ नका, त्याला काय होतं येलो मध्ये घेते. लवकर येणाऱ्याच जाती करा. हो 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 बरोबर आहे. मात्र लवकर येणाऱ्याच जाती घ्यायला पाहिजे, जे उशिरा येत आहेत ते समजा घ्यायला नाही पाहिजे शेतकऱ्यांनी. हो हो.